नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी पत्रकार मंगेश आपलं स्वागत करतो. आज आपल्यासोबत तुषार गांधी सर आहेत. खूप डाऊन टू अर्थ स्वभावाने आणि मोठी हस्ती आज आपल्यासोबत संवाद साधणार आहे. तुषार सर, आज आपण यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आलात आणि जेनजीचं एक संवाद मेळावा झाला पहिलाच मुंबईमध्ये. शबाना आझमी देखील म्हटलं की मुंबईवरचा कलंक मिटला. तुमच्या काय भावना आहेत? हा तरुणाईचा सळसळता उत्साह बघून तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही काय संदेश द्याल प्रेरणादायी देशाला? संदेश द्यायची आता माझी हे वेळ किंवा लायकी मला वाटत नाही, कारण आमच्याकडून जे आम्ही 12 वर्षापासून एक प्रयत्नात होतो आणि निष्फळ जात होतो, ते आता जबाबदारी जेनझीनी आमच्याकडून छिनवून घेतली आहे आणि फार सफलतापूर्वक त्यांनी ते केलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आता जे एक अब तुम्हारे हवाले वतन साथियो गाणं होतं, त्याच्या पद्धती हे वेळ ह्या राष्ट्राची, ह्या लोकशाहीची कमान पुढच्या पिढीच्या हस्ती करायचा ही वेळ आलेली आहे आणि ते फार जबाबदारीपूर्ण पद्धतीने ते घेत आहे. आज इथे जे सोहळा झाला, एक वेगवेगळ्या तरीकेने जो रोष, जो एक उत्साह होता तो व्यक्त केला गेला. तो एक फार, मी असं नाही म्हणणार की मुंबईवरचा कलंक धुतलं गेलं, कारण मुंबईची एक फार भव्य परंपरा आहे. अंग्रेजांना पण ह्याच शहरातून आखरी जे एक चुनवती दिली गेली होती ती इथूनच यलगार उठली होती आणि ही परंपरा आता परत रिवाईव्ह होते. हे आपल्याला, हे जे जंतर मंतरचा ची प्रोटेस्ट झाली, जिथे आज कित्येक वक्त्यांनी सांगितलं की जंतर मंतरवर मुंबईहून पुष्कळ लोक आली होती आणि त्याला जे सफलता भेटली त्याच्यात मुंबईचा होता. आणि मुंबईत राहून पण, त्यावेळेला मुंबईत राहून पण ज्या वेगवेगळ्या प्रोटेस्ट झाल्या आणि त्याच्यात सामान्य मुंबईकरांनी ज्या पद्धतीनं भाग घेतला आणि आपली जबाबदारी निभावली, ते मला वाटतं की मुंबईची एक जे स्पिरिट ऑफ मुंबई जे नेहमी सांगितलं जातं, ते स्पिरिट ऑफ मुंबईची जागरूकता पण आपल्याला दिसत होती. खूप खूप धन्यवाद तुषार सर. आपण अतिशय मार्मिक शब्दांमध्ये प्रेरणादायी संदेश दिला तरुणाईला. आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आभार. आपल्या दर्शकांना माझा नमस्कार.